मित्रांनो, 3 जानेवारीला यूएस आर्मीने व्हेनेझुएलामध्ये ऑपरेशन करून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्याच्या पत्नीला अटक केलं. $17 ट्रिलियन क्रूड ऑइल आणि 8,000 टन सोनं मिळवण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करीच्या आरोपासाठी अटक झाली आहे असं सांगितलं जात आहे. पण क्रूड ऑइल आणि सोन्याच्या पलीकडे पण एक गोष्ट अशी आहे जी अमेरिका सरकारला, खास करून डोनाल्ड ट्रम्प यांना मादुरोकडून हवी आहे, आणि ती गोष्ट आहे 5,40,000 कोटी किमतीचे 6 लाख बिटकॉइन. यूएस इंटेलिजन्स डिपार्टमेंटनुसार मादुरो सरकारने 2018 पासून गुपचूपपणे $60 बिलियन पेक्षा जास्त किमतीचा 6 लाख बिटकॉइनचा शॅडो रिझर्व्ह बनवलेला आहे. पण इतके सर्व बिटकॉइन मादुरो सरकारकडे आले तरी कुठून? 2018 मध्ये व्हेनेझुएलाने 73 टन सोने तुर्की, यूएई आणि इराण मार्गे एक्सपोर्ट केलं. हेच सोनं पुढे ओटीसी ब्रोकर्सद्वारे बिटकॉइन मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. इतकंच नाही, डिसेंबर 2025 पर्यंत व्हेनेझुएलाची सरकारी ऑइल कंपनी पीडीव्हीएसए जितकं क्रूड ऑइल विकत होती त्यातील फक्त 20% पैसा सरकारी खजिन्यात जमा केला जात होता आणि उरलेलं 80% पेमेंट USDT मध्ये घेतलं गेलं आणि नंतर ते थेट बिटकॉइन मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. पण आता यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे. सूत्रांच्या मते हे 6 लाख बिटकॉइन ज्या वॉलेटमध्ये आहे त्या वॉलेटचे प्रायव्हेट कीज अनेक व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या संपूर्ण सिस्टमचा मास्टरमाइंड मादुरोचा जवळचा सहकारी आणि माजी मंत्री अलेक्स साब आहे. सर्व बिटकॉइन सरकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कोल्ड वॉलेटमध्ये ठेवण्यात आले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? निकोलस मादुरोकडे खरंच 6 लाख बिटकॉइन असतील का? आणि जर असतील तर ते अमेरिका स्वतःच्या ताब्यात घेऊ शकेल का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच इंटरेस्टिंग अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.